लक्षवेधी क्रमांक 10 क्रमांक 10 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, खरं तर हा विषय मुंबई शहरातील प्रलंबित अति महत्वाचा विषय. अध्यक्ष महोदय, सर्वात प्रथम तर मला असं वाटतं की माननीय मंत्री महोदय, आपले अधिकारी आपल्याला जे उत्तर लिहून देतात, ब्रीफ करतात, आपण त्याच्यावर स्वतःही विचार करता आणि त्यानंतर या सभागृहामध्ये आपण सगळ्या विषयावर न्याय द्यायला येतो. पण माझा असा समज झाला अध्यक्ष महोदय की या प्रशासनातील विशेषतः काही अधिकाऱ्यांना सर्व समज आणि सगळी माहिती त्यांनाच आहे आणि त्याच्या आधारावरच राज्याचे निर्णय चालले पाहिजेत असा त्यांचा अहंकार झाला असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही वर्षानुवर्ष मुंबई शहरामध्ये काम करतो आहोत. जमिनीवर राहणाऱ्या सामान्य नागरिकाच्या झोपडपट्टीवासियाचे प्रश्न आणि त्याची अडचण ही आम्हाला समजते. आणि अध्यक्ष महोदय, अधिकाऱ्यांच्या दुर्दैवाने आम्हाला पण थोडीशी अक्कल आहे अध्यक्ष महोदय, त्यामुळे जी उत्तरं दिली आहेत ही उत्तरं आम्हाला बेअक्कल समजून दिलेली आहे असा माझा पहिला आरोप आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मागणी काय? अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये 60% जनता ही झोपडपट्टीमध्ये राहते आणि ती झोपडपट्टीमध्ये कोणीही आनंदाने राहत नाही. किंबहुना त्याला त्या ठिकाणी असलेली सोय सुविधा, दर आणि परवडणारी घरं या सगळ्या युद्धातनं जाता जाता त्याची हालअपेष्टा होते आणि म्हणून झोपडपट्टीत तो राहतो. एक चांगली योजना 1971 सालचा कायदा आल्यानंतर झोपडपट्टी पुनर्विकासाची आली. SRD नंतर SRE झाले. मी ती सगळी प्रक्रिया सांगत नाही. अध्यक्ष महोदय, पात्र धारकाला ज्याच्याकडे आताच्या नियमानुसार 2011चे डॉक्युमेंट आहेत तो संरक्षित आणि 2000च्या अगोदरचे आहेत तो त्या ठिकाणी पात्र, अशा दोन्ही कॅटेगरीतल्या पात्र धारकाला पर्यायी घर या योजनेतनं मिळालंच पाहिजे, त्याचा अधिकार आहे. माननीय पंतप्रधानांनी बेघरांना घर आणि बरोबरीने प्रत्येकाला घर आणि शहरामध्ये आता घरांचा पुनर्विकासाचा मोठा कार्यक्रम हे प्रधानमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रम केलेला अध्यक्ष महोदय. अन्याय मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांना काय आपण समजून घ्या अध्यक्ष महोदय. मुंबई शहरामध्ये 25, 26 वर्ष, 18 वर्ष, 12 वर्ष, 14 वर्ष झोपडपट्टी पुनर्विकासाच्या योजना परिपूर्ण होत नाहीत. यामध्ये सर्वस्वी झोपडपट्टीवासियांचं अन्याय त्यांच्यावर तर होतोच, पण त्यांच्यामुळे दिरंगाई होत नाही. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, मी सगळी यादी वाचली तर माझ्याकडे 12 माझ्याच मतदारसंघातील प्रकरणं आहेत अध्यक्ष महोदय. माझ्या बांद्रे विधानसभा मतदारसंघातील ज्यामध्ये पात्रता ठरवून ॲनेक्शर 2 झालं पण स्कीम अजून सुरूच झाली नाही, योजना अजून सुरूच झाली नाही, घराचा पुनर्विकास अजून सुरूच झाला नाही, अशा ज्या 12 योजना आहेत त्यामध्ये अध्यक्ष महोदय साई श्रद्धा सहकारी गृहनिर्माण संस्था 2006, जाफर बाबा सहकारी गृहनिर्माण संस्था 1998, महाराष्ट्र नगर सहकारी गृहनिर्माण संस्था ॲनेक्शर 2 2007, मुरुगन सहकारी गृहनिर्माण संस्था 1998, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी गृहनिर्माण संस्था 1998, महासाहेब शिवशाही आणि गजरबान शिवशाही 2006, रत्नप्रभात सहकार गृहनिर्माण संस्था 1997, प्रभात दर्शन 2005, मद्रासवाला सहकारी 2007, बेराम सुधार कमिटी 1997. अध्यक्ष महोदय, 25 वर्ष, 18 वर्ष योजना पूर्ण झाल्या नाही. पूर्ण सोडा मंत्री महोदय, सुरू झालं नाही. ॲनेक्शर 2 झालं. अध्यक्ष महोदय, आमची मागणी काय? ॲनेक्शर 2 झाल्यानंतर जो पात्र झाला किंवा होऊ शकतो, 2011च्या नियमानुसार सुद्धा होऊ शकतो, अशा पात्र झोपडपट्टी धारकाचं परिशिष्ट 2 झाल्यानंतर त्याच्या आवश्यकतेनुसार त्याने जर त्याचं झोपडं विकलं तर विकत घेणाऱ्यावर अन्याय आहे. कारण विकत घेणाऱ्याला परिशिष्ट 2 मध्ये स्थान देण्यासाठीचा शासन निर्णय आणि धोरणच नाहीये. विकणारा विकतोय, घेणारा घेतोय. अध्यक्ष महोदय, पण होतंय काय? या दिरंगाईने चालणाऱ्या योजनामध्ये त्या झोपडपट्टी वासियात विकत घेऊन येणारा किंवा विकणारा याचा दोष काहीच नाहीये. CRZ ची कारण आहेत, 3338 ची कारण आहेत, कोर्टाच्या केसेस आहेत, ॲक्विजिशनचं कारण आहे, सगळी प्रशासकीय कारण आहेत. तुमच्या प्रशासकीय कारणाने 17, 18, 20, 25 वर्ष
ती योजना सुरू होत नाही आणि मग झोपडपट्टी विकत घेणाऱ्या, पैसे देऊन घेणाऱ्या, श्रमाचे पैसे देऊन घेणाऱ्या माणसाला त्याच्या अधिकाराचं संरक्षित घर साठी परिशिष्ट 2 मध्ये नाव घालण्याचं प्रावधान नाही. आमची मागणी आहे की तुम्ही योजना करा, धोरण करा, प्रावधान करा. आम्हाला बेअक्कल समजून अधिकाऱ्याने उत्तर काय दिलंय, प्रावधान नाही त्यामुळे आम्ही करू शकत नाही म्हणून तर प्रश्न उपस्थित केलाय. आणि मग त्याच्यावर प्रावधान नाही, मग आता या हातामध्ये माझ्या 21 जुलै 2023 हा प्रश्न 21 जुलै 2023 ला पण मी उपस्थित केला अध्यक्ष महोदय. त्यावेळेला केवळ अध्यक्षपदी बसलेल्या आपल्या स्थानावरना जे निर्देश दिले ते मी वाचतोय. या संबंधी मी आज निर्देश देऊ इच्छित नाही, मात्र माझे असे प्रामाणिक मत आहे की ज्या अनेक्शर 2 करता 15, 17, 18 वर्ष झाले असतील त्यामध्ये सन 2011च्या लोकांना समाविष्ट केले गेले नाही, ते अनेक्शर रद्द करून सर्व झोपडपट्टींमध्ये नवीन अनेक्शर 2 तयार करण्याची प्रक्रिया करा. म्हणजे अध्यक्षपदावरून सुद्धा निर्देश वजा सूचना झाली की तुम्ही अनेक्शर 2 मध्ये खरेदी विक्री केलेल्यांना आणि 2011चं प्रोटेक्शन असलेल्या दोघांना सामावून घ्या, त्यांनाही मोफत घर द्या. अध्यक्ष महोदय जे उत्तर दिलंय ना अध्यक्ष महोदय, इतकं भयंकर उत्तर दिलं अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी डायरेक्ट परिशिष्ट 2 मध्ये पात्र होणे याचा अर्थ सदरची झोपडी बांधकाम संरक्षित आहे व त्यातील रहिवासी झोपडपट्टी धारक शासनाच्या प्रचलित झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पर्यायी सदनिका मिळण्यास पात्र आहे. आणि अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे काय म्हटलंय की जर आम्ही हस्तांतरणाला मान्यता दिली तर नवीन अनधिकृत बांधकाम वाढीची प्रवृत्ती होईल. अध्यक्ष महोदय आम्ही बेअक्कल आहोत का? अनेक्शर 2 च्या आधी झोपडं विकायला परवानगी आहे, कमर्शियल झोपडं विकायला परवानगी आहे, त्याच्यातून अनधिकृत बांधकाम वाढेल अशी प्रवृत्ती होत नाही. त्यानंतर अध्यक्ष महोदय झोपडपट्टी पुनर्विकास झाल्यानंतर रिहॅबच्या घरामध्ये गेलेला झोपडपट्टी धारक 5 वर्षाच्या मर्यादेनंतर त्याचं घर विकू शकतो आणि परत तो अनधिकृत बांधकाम करणार नाही, त्याची प्रवृत्ती वाढणार नाही असं आम्ही समज करून घ्यायचा. अध्यक्ष महोदय साधा सरळ न्याय, SRA ची स्कीमच स्पष्ट आहे. एका झोपडपट्टी धारकाच्या एका व्यक्तीला एकच घर. एका योजनामध्ये जर 5 माणसाची नावं असतील तर ती 5 पात्र एकाच माणसाला 5 घरं मिळत नाहीत. आणि मग एका व्यक्तीला एक घर, एका बेघराला एक घर, एका रिहॅबला माणसाला एक घर, तर विकत घेणाऱ्याला एक घर मिळालं तर त्याच्यात चूक काय? आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय सगळं हे उत्तर चुकीचं आहे. आणि त्यामुळे माझा प्रश्न असा आहे, माननीय मंत्री महोदयांनी शासन निर्णय या संदर्भात करण्याकरता पात्र परिशिष्ट 2 मधल्या व्यक्तींनी जर खरेदी विक्री केली तर एका व्यक्तीस एक मुंबई शहरात पात्र घर या निकषानुसार नियम करण्यासाठीची भूमिका शासन घेणार का? नंबर 1. आणि त्यासाठीचं आवश्यक असेल तर बैठक बोलवून माननीय मुख्यमंत्र्यांसोबत शासन निर्णय काढणार का? नंबर 2. अरे मला बोलू द्या ना, उत्तर देऊ द्या. 1-2 मिनिट. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य आदरणीय आशिष शेलार साहेबांनी जो हा अनेक्शर 2 परिशिष्ट 2च्या बद्दलचा आजचा हा जो अतिशय महत्वाचा विषय अतिशय महत्वाचा मुद्दा इकडे उपस्थित केलेला आहे. आणि कसं आहे की सध्याच्या स्थितीमध्ये जे अनेक्शर 2 एकदा फायनल झालं की त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही, हे जे त्यांचं म्हणणं आहे ते अतिशय सत्य आहे. कारण की काय आहे की प्रोव्हिजनल अनेक्शर 2 तयार केल्यावर त्यावर काही आक्षेप असला किंवा काही दुरुस्ती असली तर ती फायनल अनेक्शर 2 जाहीर होण्याच्या अगोदर त्याचे ऑब्जेक्शन्स वगैरे घेतले जातात, पण त्यानंतर त्याला लॉक करण्यात येते आणि पुन्हा त्याच्यात बदल करता येत नाही, अशी हे आतापर्यंतची सिस्टम आहे. आणि माननीय सदस्यांनी जे आज इकडे मागितले ते बरोबर आहे की एकदा झोपडी घेतली की त्याच्यानंतर त्याला पुन्हा, कारण की कधी कोणाकडे काही अडचणी असते, कोणाकडे कधी डेथ होते किंवा काही, तर अशा काळामध्ये त्या
सन्मान्य सदस्याला त्याला ज्या कोणी झोपडीधारक आहे त्याला ती झोपडी ट्रान्सफर करण्याकरता त्याला परवानगी मिळणं हे अतिशय, पण जसं SRAच्या काही स्कीम 10-10 वर्ष 15-15 वर्ष बंद आहेत आणि त्याच्यामुळे त्या ज्या झोपडीधारक असतो त्याला झोपडी तुटलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याला आज काहीच मिळत नाही, ही गोष्ट पण तेवढीच तथ्य आहे. आणि या SRAच्या स्कीम बऱ्याचशा बंद पडलेल्या आहेत. आपण मध्ये एमनेस्टीच्या माध्यमातून काही स्कीम चालू व्हाव्या याकरता पण प्रयत्न केला. काही यांना सेक्रेटरी लेवलच्या याच्यावर काही लोकांना बोलवून किंवा जर डेव्हलपर बदलायचा असेल तर तो डेव्हलपर बदलून देण्याकरता पण असे अनेक प्रयत्न आपण केलेले. त्या भागातले लोकप्रतिनिधी पण येतात, सांगतात की साहेब तर आपण त्या मीटिंग पण बऱ्याचशा लावल्या, पण अनफॉर्च्युनेटली 51% लोक जोपर्यंत हे करत नाही त्याच्यामुळे जसं मला तसं तिकडे अडचणी येतात. पण आता मान्य सदस्य आशिष शेलार साहेबांनी सांगितले त्याच्यामध्ये मी त्यांना एकच की एक चर्चा करून आपण एक बैठक लावून त्या बैठकीमध्ये जसं एमनेस्टी स्कीम असते तशी आपण एकदा वन्स कुठल्याही झोपडीधारकाला एकदा त्याला त्याच्या ट्रान्सफरसाठी त्याला आपण परवानगी देण्याकरता Annexure आता Annexure 2 तर जवळजवळ सगळे झालेलेच आहेत. Annexure 2 नंतर आपण एकदा परवानगी देण्याकरता अशी एमनेस्टी स्कीम एक आणू आणि त्याच्या एकदा बैठक घेऊन सगळ्यांच्या समोर त्याची चर्चा करून त्या हिशोबाने लवकरात लवकर या अधिवेशन काळामध्येच त्याच्यावर निर्णय घ्यायचा आपण प्रयत्न करू. माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक घेऊन, कारण हा विषय बरेच वर्षापासून प्रलंबित आहे, त्याच्यामध्ये बैठक घेऊन Annexure 2 झाल्यानंतर त्याच्यानंतर एमनेस्टी स्कीम मध्ये एकाला एकदाच परवानगी मिळेल या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू. सन्माननीय सदस्य साटम. धन्यवाद अध्यक्ष महाराज. सदर विषयामध्ये माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. आपण भविष्यामध्ये बैठक बोलवाल असं आपण उत्तर दिलं, त्याच्यातनं मार्ग काढाल आशिष शेलारजींनी जे प्रश्न विचारले असं उत्तर दिलं. मी एक स्पेसिफिक प्रश्न विचारतो अध्यक्ष महाराज. बरोबर 1 वर्षापूर्वी याच सदनामध्ये माझ्या मतदारसंघातील बसेरा SRA प्रपोज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी संदर्भामध्ये मी प्रश्न उपस्थित केला होता आणि 20 वर्ष जसं आशिष शेलार साहेबांनी सांगितलं तसं 20 वर्षापूर्वी Annexure 2 तयार झाला. सर्वे न करता Annexure 2 तयार झाला आणि त्याच्यानंतर डेप्युटी कलेक्टरच्या सर्वे मध्ये हे निष्पन्न झालं की 60% पेक्षा Annexure 2 हा बोगस आहे. त्याकरता मी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळेला गृहनिर्माण मंत्र्यांनी उत्तर दिलं की विशेष बाब म्हणून हे Annexure 2 हे रद्द करण्यात येईल, कारण त्या एक्झिस्टिंग Annexure 2 च्या आधारावरती ती स्कीम राबवली जाऊ शकत नाही. कारण तुम्ही कशाची म्हणजे इकडचा झोपडी क्रमांक 1 आणि इकडचा झोपडी क्रमांक 1 हा कम्प्लिटली डिफरंट आहे, त्यामुळे तुम्ही कम्पेअर कशाशी करणार. आणि ते आश्वासन दिल्याच्या नंतर फाईल मूव्ह झाली, SRA CO ने फाईल पाठवली आणि वॉइड ॲब इनिशियो म्हणजे नल अँड वॉइड फ्रॉम द मोमेंट इट वॉज क्रिएटेड. म्हणजे ज्या वेळेला तो Annexure 2 तयार करण्यात आला तेव्हापासूनच सगळी प्रक्रिया ही फ्रॉड्युलंट होती, नल अँड वॉइड होती आणि म्हणून तो रद्द करण्यात यावा. आणि नवीन जो डेप्युटी कलेक्टरनी सर्वे केला त्याच्या आधारावरती नवीन Annexure 2 तयार करण्यात यावं अशा प्रकारचा प्रस्ताव SRA CO नी पाठवला. कारण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यावेळेच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु मी हे या ठिकाणी नमूद करू इच्छितो अध्यक्ष महाराज की आशिष शेलार साहेबांनी नमूद करताना त्यांच्या पहिल्या वाक्यामध्ये जे म्हटलं होतं की काही अधिकारी असं समजतात की त्यांनाच सगळं माहिती आहे आणि आम्हाला इकडे काही माहितीच नाही. तो प्रस्ताव 11 जुलै 2023 ला अतिरिक्त मुख्य सचिव गृहनिर्माण यांच्या डेस्कवरती आला आणि आज 2 जुलै 2024 गेले 12 महिने तो प्रस्ताव त्याच डेस्कवरती तसाच धूळखात पडलेला आहे. अध्यक्ष महाराज, तो का आपल्याकडे पुढे पाठवण्यात येत नाही आणि त्याचं कारण हेच सांगितलं जातं की हा प्रावधान नाही. अहो प्रावधान नाही म्हणून आम्ही इथे प्रश्न उपस्थित करतोय ना. मग ते प्रावधान नसेल तर ते प्रावधान आणा
आणि त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना हा आहे की ज्या स्कीम्स आणि जे ॲनेक्सर 2 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी तयार झाले होते, जे आज सद्यस्थिती जमिनीवरची स्थिती आणि ॲनेक्सर 2च्या स्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि त्याच्या बेसिसवरती ती स्कीम राबवली जाऊ शकत नाही. त्यामुळे 10 वर्षापेक्षा जास्त प्रलंबित असलेल्या SRA स्कीम्स ज्या ठिकाणी डेप्युटी कलेक्टरचा सर्वे होऊन 50% जास्त ॲनेक्सर 2 हे फ्रॉडुलंट आहे हे निष्पन्न झालं तर ते ॲनेक्सर 2 रद्द करून नवीन डेप्युटी कलेक्टरच्या सर्वेनुसार नव्याने ॲनेक्सर 2 तयार करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, मी अगोदरच्या उत्तरामध्ये पण सांगितलं होतं की ज्यावेळेस ॲनेक्सर 2 फायनल झाला असेल पहिल्या वेळेस तर तो झाला नाही, त्याला आपल्याला बदलण्याकरता असं आपण जसं मी पहिल्यांदा उत्तर दिलं की आपण एमनेस्टी स्कीमच्या माध्यमातून तो बदलायचा प्रयत्न करू. पण तुम्ही जे म्हटले की तुमची फाईल कोणाकडे आहे त्याच्याबद्दल तुम्ही मला जर कधी बोलला असतात तर मी नक्कीच केलं असतं, पण अगोदरच्या ह्याच्यामध्ये ती माहिती घेऊन ताबडतोब तत्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात येईल एवढं मी तुम्हाला सांगतो. सन्माननीय सदस्य अतुल महोदय, अत्यंत महत्वाच्या प्रश्नावरची ही लक्षवेधी आहे. गेल्या अधिवेशनात याच विषयावर सर्व मुंबईच्या सदस्यांनी लक्षवेधी आणली होती. मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत. याच्यामध्ये कायदेशीर बाबी आहेत, पण शेवटी उच्च न्यायालयामध्ये काही लोक जातात, काही रिट पिटिशन करतायत, पण ग्राउंडवरची वस्तुस्थिती काय आहे? माझ्या मतदारसंघामध्ये एक SRA ची रिडेव्हलपमेंटची योजना आहे ज्याचं ॲनेक्सर 2 2006 ला आलंय. आज 2024 संपत आलं. अलॉटमेंट वर्षभरापूर्वी झाली. अनेकांनी खरेदी विक्री केली. ज्यांनी विकले ते वर गेले, ते लापता झाले. अलॉटमेंट ज्यांचं ॲनेक्सर 2 मध्ये नाव आहे त्यांच्या नावाने झालं. चावी देण्याचं काम डेव्हलपर करतो. डेव्हलपर म्हणतो मी चावी देणार नाही. आणि अध्यक्ष महोदय, मी माझ्या मतदारसंघामध्ये एकाच स्कीम मध्ये 150 लोकांना डेव्हलपरकडे पत्र दिली की तुम्ही यांना चावी द्या, जबाबदारी मी स्वीकारतो. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. ज्यांनी ॲनेक्सर 2 मध्ये आपलं नाव आणलं, ज्यांनी SRAच्या पुनर्निर्माणाला मदत केली, त्यांना आशिष शेलार बोलले त्याप्रमाणे शिक्षा. आणि मी ॲनेक्सर 2 मध्ये भाग घेतला नाही. मी खरेदी विक्री केल्यानंतर ॲनेक्सर 2 तयार झालं तर मला सशुल्क मात्र त्या ठिकाणी माझ्या नावावर घर मिळणार. आणि त्याच्यामुळे हा फार मोठा विरोधाभास आहे. शेवटी उच्च न्यायालयाने या बाबतीत काही टिप्पण्या केल्या आहेत, पण अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आहे, हे सदन सुद्धा सर्वोच्च आहे. शेवटी आपण या ठिकाणी निर्णय करतो, हे या गोरगरीब जनतेच्या हिताकरता निर्णय करतो. आणि गेल्या वेळेला बोलताना सुद्धा मी म्हटलं होतं की या प्रश्नाकडे अफोर्डेबल हाऊसिंग या प्रश्नाने या दृष्टिकोनातून सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. माननीय मंत्री महोदयांनी सांगितलंय की माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत ते बैठक घेतील. पण आता या सदनामध्ये या विषयामध्ये सरकार सकारात्मक आहे. ॲनेक्सर 2 आल्यानंतर ज्यांची खरेदी विक्री झाली आहे त्यांना कायदेशीर दृष्ट्या घर देण्याकरता या बैठकीमध्ये त्या स्वरूपाचा निर्णय करू, त्याच्याकरता आवश्यक ती पावलं उचलू, अशा पद्धतीची घोषणा ते करणार का? क्रमांक 1. 2, ही बैठक अधिवेशन समाप्त होण्याच्या आत ही झाली पाहिजे आणि तशी घोषणा या अधिवेशन संपायच्या पर्यंत तशा स्वरूपाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला करणार का? हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि या बैठकीमध्ये ॲनेक्सर 2 मधल्या लोकांबरोबरच उपनगरातल्या भाडेकरू इमारतींचा महामंडळ करणं आणि
पीटीसी पीएपीत कन्व्हर्ट करणं, ज्याच्याकरता या सदनामध्ये वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत, या दोन्ही गोष्टींचा विचार माननीय मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत करणार का आणि त्या संदर्भातले निर्णय करणार का, असे माझे 3 प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अतुल भातखळकर साहेबांनी पण अतिशय महत्वाचा हा विषय त्याच्यावर चर्चा. मी अगोदरच सांगितलं, शेलार साहेबांनी विचारल्याप्रमाणे की अधिवेशन संपायच्या अगोदरच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक घेतली जाईल. 100% सकारात्मक आहे म्हणूनच बैठक घेऊ लागलो ना साहेब अतुलजी, नाही तर सरकार 100% सकारात्मक आहे. मी त्याच्यात तुम्हाला सांगितलं तसं आपण अनेक्सर 2 साठी एखादी एक मिनिट थांबा ना, बोलू द्या ना साहेब, मला बोलू द्या. माझं उत्तर झाल्यावर तुम्ही बोला, 100% बोला, मी देतो उत्तर. आम्ही एक ॲम्नेस्टी स्कीम अशी आणू ज्या माध्यमातून अनेक्सर 2 मध्ये ज्यांचं झालंय आणि त्याच्यात जर बदल करायचा असेल तर तो त्याच्याकरता एक स्पेसिफिक पिरियडमध्ये तो बदल करण्याकरता आपण परवानगी देण्याकरता त्या बैठकीमध्ये आपण निर्णय आणण्याचा प्रयत्न करू. आणि पीटीसी आणि पीएपीचा जो विषय तो पण त्या बैठकीमध्ये चर्चा करून त्याच्यात पण निर्णय घ्यायचा. ते महामंडळ तो मी निर्णय देऊ शकणार नाही, तो सर बैठकीत विषय घेऊ, बैठकीत तो विषय घेऊ एवढं तुम्हाला सांगतो. धन्यवाद. चला. सन्माननीय सदस्य सागर. अध्यक्ष महोदय, मी आपला आभारी आहे, आपण मला या लक्षवेधीवर बोलण्याची संधी दिली आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आशिष शेलार यांनी जी अति महत्वाची लक्षवेधी उभी केली आहे. अध्यक्ष महोदय, 60% झोपडपट्टी मुंबई शहरात आहे. अध्यक्ष महोदय, मला भूमिका मांडण्याची वेळ द्या. माननीय उपमुख्यमंत्री महोदय या सभागृहात आहे, अजितदादा. अध्यक्ष महोदय, एसआरची परिस्थिती काय अध्यक्ष महाराज? कहीं की ईट कहीं का रोडा, भानुमतीने कुनबा जोडा. काय उधारची लोक महापालिकेकडनं आणली, काय उधारची लोक म्हाडाकडनं आणली, काय उधारची लोक कॉन्ट्रॅक्टवर घेतली आणि अध्यक्ष महोदय एसआरए चालू आहे. या अध्यक्ष महोदय, ज्या एसआरए मध्ये मुंबई शहराच्या जवळजवळ आणि खास करून उपनगराच्या 60% भूभाग हा एसआरएने व्यापला आहे, त्याची प्लॅनिंग ऑथॉरिटीमध्ये अध्यक्ष महोदय परमनंट स्टाफच काही नाहीये, परमनंट स्टाफच नाहीये. मंत्री महोदय, माझा पहिला प्रश्न आहे, हा प्राधिकरण वेगळा प्राधिकरण आहे, आता स्वतंत्र प्राधिकरण आहे एसआरए, त्याच्यामध्ये आपण परमनंट स्टाफ त्याची आपण शेड्यूल तयार करून याची आस्थापना सूची तयार करून परमनंट स्टाफची भरती करण्याचा विषय त्या बैठकीत समाविष्ट करण्यात यावा, हा माझा पहिला प्रश्न आहे. हे सरकार करणार का? दुसरा, अध्यक्ष महोदय, यांना भीती वाटते अध्यक्ष महोदय सहकारी कंपन्यांना. या अध्यक्ष महोदय, जर परिशिष्ट 2 तयार केल्यानंतर झोपडीच्या हस्तांतरणात परवानगी दिल्यास सातत्याने असे हस्तांतरण होत राहील व नवनवीन झोपड्या बांधणे म्हणजेच पर्यायाने अनधिकृत झोपड्याचे बांधकाम करण्याची लोकांची प्रवृत्ती वाढेल. अध्यक्ष महोदय, दादा, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, दादा, अजितदादा, या प्रश्नावर थोडासा लक्ष द्या. आपण महाराष्ट्राचे नेते आहात, आमचेही नेते आहात आणि हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. मी जो आता एक उदाहरण आपल्याला देतोय, एसआरए मध्ये भुजबळ साहेब, दादा, एसआरएची रिहेबची बिल्डिंगची काम सुरू आहेत. एसआरएचा अध्यक्ष महोदय सेल कंपोनेंटचं काम सुरू आहे. ज्या एनेक्शर वरती झोपडे तोडले आणि त्याचा एनेक्शर तयार केला, त्या जागेवरती दादा परत नवीन झोपडे उभे केले, 168 झोपडे उभे केले. परिशिष्ट, मंत्री महोदय ऐका, परिशिष्ट पहिला निघाला, रिहेबची बिल्डिंग चालू झाली, सेलची बिल्डिंग चालू झाली, एक शेड टाकून त्या शेडच्या खाली 168 झोपडे. मी आमदार म्हणून बघायला गेलो अध्यक्ष महाराज, 1.5 तास त्याच्या बाहेर उभा राहिलो, 1.5 तास अध्यक्ष महोदय, दरवाजा खुले नाही त्या साईडचा. पोलीस कमिशनरांना मी, हो जरा ऐका जरा, हो सचिन कल्याण शेट्टी, तुषार राठोड, राजेश पवार, अध्यक्ष महाराज 1.5 तास बाहेर उभा राहिल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तांना फोन केला मी, डीसीपीचा फोन नाही उचलत. डीसीपी पोलीस स्टेशनचा सिनियर पीआय ऐकून ना ऐकण्यासारखा करतोय, मीटिंग मध्ये बसलेत. महापालिकेचे असिस्टंट कमिशनर, महापालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वॉर्डाचे
मी महापालिकेचे आयुक्त भूषण गागराणेजींना फोन केला की महापालिकेच्या लँडवरती झोपडे तोडलेले त्याच्यावरती परत झोपडे बांधून मंत्री महोदय नवीन अनेक्षर तयार केला. अमेंडेड अनेक्षर 168 झोपडे. दरवाजा खोल्यानंतर मी आतमध्ये गेलो दादा, एकही झोपडामध्ये एक माणूस नाही, एकही झोपडामध्ये एक खिल्ली लावलेली नाही. एकच कंपनीचे इलेक्ट्रिकचे पंखे, एकच कंपनीचे इलेक्ट्रिकचे सगळ्या स्विचेस, एकच सारखे सगळ्यांच्या दरवाज्यांच्या कड्या, एकच सारख्या ब्लॉकचा बांधकाम आणि एकच कलर. 168 झोपड्यामध्ये माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग आहे. अध्यक्ष महोदय, अनेक्षर काढणार नाही. या सभागृहामध्ये बोलणं योग्य नाही आहे. माझे व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल मी कुठल्या भाषेत त्यांच्याशी बोललो आहे. मुंबईमध्ये झोपडपट्टी समाप्त कशी होणार? महापालिकेचे अधिकारी त्याच्यात सामील, एसआरएचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्याच्यात सामील. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने अमेंडेड अनेक्षर केवळ एक कांदिवलीमध्ये निघाला नसेल, संपूर्ण मुंबईमध्ये काढतात. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, कार्यवाहीचा आता विषय निघणार आहे. माझी मागणी आहे मंत्री महोदय, असे बोगस अनेक्षर तयार करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सही ज्याच्यावर केली आहे, ज्याला अशी सूचना देण्यात आली बोगस अनेक्षरसाठीच्या, तुम्ही सर्वे करा म्हणून त्या एसआरएच्या अधिकाऱ्यांवर आपण तातडीने सस्पेंड करण्याची कारवाई करणार का, माझा प्रश्न आहे. साबित झालेली गोष्ट आहे रेकॉर्डवर. टाइम्स ऑफ इंडिया पासून सरकारने आणि अध्यक्ष महोदय महापालिकेच्या आयुक्तांनी संपूर्ण त्याचा अहवाल दिलाय, अहवाल. अशा परिस्थितीमध्ये जर एसआरए चालणार असेल आणि हे इथे असे उत्तर आणणार असेल, भाडे के टट्टू यहां से लाओ वहां से लाओ, शाम को थैली भर के घर ले जाओ, रेड कार्डवर चालणारे लोक अशा पद्धतीने एनेक्शर 2 मध्ये अध्यक्ष महाराज ज्याच्यामध्ये नवीन भूभागाचा सामील होतोय. अतुलजी जसे म्हणाले तसे 2006 सालीपासून त्याच्या अनेक्षर तयार केल्या आणि 2024 पर्यंत बिल्डिंग झाली नाही. तिकडे दुसरे शेकडो झोपडे तयार झाले. 2011 पर्यंत आपण त्यांना संरक्षण दिलंय सशुल्कता. आपण कसा अनेक्षर सुधारणार नाही? आणि म्हणून अनेक्षरच्या तूट धंदा झाल्यानंतर सुद्धा एमनेस्टी नाही, त्याच्यावरती दया नाही आहे. अशी जी आपण हे दया शब्द स्वीकारायचा नाही, एमनेस्टी नाही, इट इज नॉट एमनेस्टी, हे त्याचा अधिकार आहे. आणि म्हणून झोपडपट्टी वासियांचा अधिकार देण्यासाठी अनेक्षर 2 10 वेळा सुधारावा लागेल, वाढवावा लागेल. जर ते पात्र असतील, त्याच्याकडे कागदपत्र असतील तर त्याला केलं पाहिजे. हे आपण करणार का अध्यक्ष महोदय? हा माझा प्रश्न आहे. आणि तिसरा अध्यक्ष महोदय, एनेक्षरच्या कॉपी कुठलाही झोपडपट्टी धारकांना मिळत नाही, कुठलाही. अध्यक्ष महोदय, हे आमची व्यथा आहे. आणि मुंबईत अधिवेशन आहे, आम्ही कुठे मांडायचा? या सभागृहात नाही मांडायचं तर रात्री 12 वाजेपर्यंत सभागृह चालवा. अध्यक्षाच्या माध्यमातून तुमची व्यथा मांडा ना. आणि म्हणून एनेक्षरच्या कॉपी सगळ्या झोपडपट्टी धारकांना, प्रारूप एनेक्षर असो अथवा परिशिष्ट 2ची प्रसिद्ध कॉपी असो, त्या सगळ्या झोपडपट्टी मिळण्यासाठीचा नियम आणि कायदा हा आपण करणार का? आणि त्या बैठकीत आमच्या सर्व जिथे जिथे झोपडपट्टी वासी आहेत किंवा झोपडपट्टी आहेत त्या सर्व आमदारांना त्या बैठकीत आपण निमंत्रित करा, अशी आमची सूचना आहे. ती आपण स्वीकारणार का, असे माझे प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. एकतर ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आणि एसआरएच्या अधिकाऱ्यांचा सस्पेन्शन सांगा पहिला. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मान्य सदस्य योगेश सागर साहेबांनी जो पहिला प्रश्न विचारला की परमनंट स्टाफ नाही आहे, तर नक्कीच एसआरए मध्ये लवकरच परमनंट स्टाफ घेण्याकरता ज्या काही सूचना असतील त्या दिल्या जातील. सकारात्मक विचार करून तो स्टाफ घेण्याकरता आम्ही पूर्णपणे वित्त विभागाकडून मान्यता घेऊन करायचा प्रयत्न करू. दुसरा विषय जो आहे तो त्यांनी सांगितला की कुठेतरी एक ऑलरेडी एमनेस्टी झालेला आहे, पण त्याच्याच पॅरलल महापालिकेच्या जागेवर त्यांनी, एक मिनिट मला बोलू द्या ना, साई आधार एसआरए, तुम्ही अगोदर बोलला नाहीत नाही तर लिहून घेतलं असतं. काय करू? तर साई आधार एसआरएच्या तिकडे ऑलरेडी एमनेस्टीचं एनेक्सर 2
नोंदणी झालेली आहे आणि त्यानंतर काही महापालिकेचे अधिकारी, SRA चे अधिकारी अशा सगळ्यांनी मिळून एक बोगस तिकडे नवीन वस्ती उभा केली आणि त्याचा अनेक्सर 2 तयार केलेला आहे. मी योगेश सागर साहेबांना विनंती करीन की त्याचे मी स्वतः त्या तिकडे व्हिजिट करीन आणि जर ते असेल तर जो कोणी SRA चा अधिकारी असेल किंवा जो कोणी महापालिकेचा अधिकारी असेल ते मी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करून त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल एवढं या ठिकाणी आपल्याला सर एकदा व्हिजिट केल्याशिवाय मी त्यांनी सांगितलं सदस्य सांगतायत ते खरं आहे हे मानून मी तिकडे व्हिजिट करीन या 8 दिवसातच व्हिजिट करीन आणि त्याच्यावर जी काय कारवाई करायची नक्की 100% कारवाई करू. इव्हन म्हणजे आम्हाला माझं संपू दे ना. आणि तिसरा एक विषय आपण कुठला म्हणला साहेब? एनेक्सरच्या ज्या कॉपीज भेटत नाहीत त्याच्यासाठी पण आम्ही सक्त हे देऊ की सगळ्यांना ज्यांचं एनेक्सर 2 मध्ये नाव आलंय त्यांना त्याची कॉपी मिळाली पाहिजे याकरता पण आम्ही सूचना देऊ. अध्यक्ष महोदय, कैप्टन सिवन, ये सारे बहुत एकदम गरीब का गंभीर का विषय है. अध्यक्ष महोदय, कोई डेवलपर को एलओई देने के बाद 10 साल 15 साल वो काम नहीं किया है, अभी भी मुंबई सिटी का अंदर है. 15 साल के बाद 13-2 लगा कि उनको चेंज ऑफ बिल्डर डेवलपर करने के लिए जाएगा तो आई पावर कमिटी, अपना महाराष्ट्र सरकार का रूल्स है आई पावर कमिटी के पास जाएगा, हियरिंग लगेगा. 10 साल जनता एकदम तकलीफ में है. उसके पास हियरिंग, उसके बाद आई पावर कमिटी, उसके बाद डेवलपर कोर्ट में जा सकता है. हाई पावर कमिटी के पास गरीब जनता बैठ नहीं सकता है, हियरिंग में गरीब जनता बैठ नहीं सकता है. सब डेवलपर बैठेंगे, अधिकारी के साथ सेटिंग करेंगे तो 10 साल 15 साल 20 साल वो स्कीम प्रोजेक्ट ऐसा ही रहेगा. गरीब को न्याय कैसा मिलेगा? अध्यक्ष महोदय, कोई भी डेवलपर को एलओई दिया 4 साल 5 साल वो काम नहीं करेगा तो सरकार उनको डिबार करना चाहिए, चेंज ऑफ डेवलप करना चाहिए. वो सरकार लेके आए कि नहीं लेके आएगा, ये मेरा पहला ही प्रश्न है. अध्यक्ष महोदय, सम्मानीय उप मुख्यमंत्री साहब, एलओई देने का पहले 2 साल का भाड़ा गरीब का अकाउंट में जाना चाहिए, 1 साल का फौज चेक जाना चाहिए. ये नहीं करेगा तो उनका एलओई नहीं दे सकता है. अध्यक्ष महोदय, आजकल ऐसा चल रहा है, गरीब का अकाउंट में पैसा नहीं गया, पोस्टल चेक नहीं गया, एलओई उनको मिल गया. एक लकड़ा वाला उदाहरण है, साइन कोलीवाड़ा मेरा मतदार संघ में. फिर कानून किधर है? अध्यक्ष महोदय, गरीब को तो मालूम पड़ना चाहिए मेरा चोपड़ा तोड़ रहा है. एलओई मिल गया, पुलिस बंदोबस्त मिल गया, सीधा गरीब का कर तोड़ने के लिए मुंबई महानगर पालिका अधिकारी के साथ SRA अधिकारी पुलिस के साथ उनको दादागिरी करके चोपड़ा पट्टी तोड़ रहा है. न्याय है अध्यक्ष महोदय? गरीब को न्याय किधर मिलेगा अध्यक्ष महोदय SRA में? अध्यक्ष महोदय, ये कानून बदलना चाहिए. 2 साल का भाड़ा मिला, सोसाइटी के साथ उनका बैठक हुआ, डेवलपर के साथ उनका बैठक हुआ, मैं इतना भाड़ा देंगे, सब कुछ करेंगे, उसके बाद तुम्हारा घर खाली करेंगे. सम्मानीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब का कानून है, 2 साल का भाड़ा दे दो, पोस्ट चेक दे दो, बाद में गरीब को तकलीफ दे, नहीं तो तकलीफ देना नहीं, चोपड़ा तोड़ना नहीं. ये लागू करेगा कि नहीं, मेरा दूसरा प्रश्न है अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मेरा तीसरा, भाड़ा मिला नहीं तो उनका प्रोजेक्ट भी दूसरे के पास गया ही नहीं, 13-2 हुआ ही नहीं. अध्यक्ष महोदय, वो ओमकार डेवलपर है, वो गरीब जनता को बता रहा है कोर्टा ऑर्डर है, कोई भी कोर्ट बोला नहीं तुम्हारा ऊपर केस है, तुम भाड़ा मत दे दो. उनको ऊपर एक्शन होगा नहीं होगा? मैं मंत्री महोदय को तीसरा प्रश्न 14 अध्यक्ष महोदय 14 है, खरीदी बिक्री का ऊपर अभी
बात हुआ, अनेक्सर 2 फाइनल हो गया, एलओई मिल गया, 10 साल हो गया। 10 साल तक गरीब के पास एक ही प्रॉपर्टी है अध्यक्ष महोदय, उनका घर है। उनका घर पे कोई बीमार है, उनका घर पे कोई शादी है, क्या करेगा? उनका एक ही घर है, बेच दिया। 12 साल 15 साल के बाद एलओई मिलने का समय वही डेवलपर उसका फाइनल अनेक्सर 2 फाइनल करके जा सकता है। उनको अपात्र पात्र का विषय के ऊपर पात्र मिल सकता है। अध्यक्ष महोदय वो कानून लेके आए कि नहीं लेके आएगा? अध्यक्ष नमस्कार अध्यक्ष बोले। सम्मानीय उप मुख्यमंत्री साहब आ गया है, मैं वापस एक विषय में रिपीट करना चाहता हूं। ये विषय रिपीट करना चाहता हूं सर, आपने गरीब का एलओई मिलने का पहले ही 2 साल का भाड़ा और 1 साल का पोषक वो मिलने के बाद एलओई दे सकता है, गरीब का कर तोड़ सकता है। ये विषय लागू नहीं है। सम्मानीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब को मैं हाथ छोड़ के विनती करता हूँ। मंत्री महोदय, 4 का मंत्री महोदय उत्तर देने के साथ उनका एक्शन होना चाहिए, गरीब को न्याय मिलना चाहिए। अध्यक्ष महोदय धन्यवाद। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य कॅप्टन सेल्वन साहेबांनी जो इकडे प्रश्न मांडला की सगळ्या या केसेस HPC कडे जातात, थोडंसं मी त्याच्यात खुलासा करू इच्छितो की सेल्वन साहेब एक मिनिट मला बोलू द्या ना सर, माझं ऐकून घ्या मग। HPC नाही आहे ती, हायकोर्टाने जी AGRC म्हणून हे केलेली आहे, माननीय सेक्रेटरीच्या अध्यक्षमध्ये अपेक्स ग्रीव्हन्स रिहर्सल कमिटी 2 मिनिटात उत्तर अशी ही असल्यामुळे त्या AGRCच्या माध्यमातून येते, ही HPC नाहीये, त्या AGRC आणि ही हायकोर्टाने निर्माण केलेली कमिटी आहे। त्याच्यामुळे तिला बदलणं किंवा रद्द करणं हे आपल्या हातात नाहीये असं मी खुलासा करू इच्छितो मान्य त्यांना। बाकी त्यांनी जो भाड्याचा विषय मांडला तर आपण आपल्याला आठवत असेल तर SRA मध्ये सर्क्युलर नंबर 210 काढलेला आहे, ज्यामध्ये 2 वर्षाचं भाडं आपण त्या विकासाकडून ऍडव्हान्स घेतो आणि त्या डेव्हलपर देत नाही, म्हणून आपण आपल्या माध्यमातून त्या ज्या झोपडीधारक आहेत त्यांना आपण तो देण्याचा हे करतो। आपलं एखादं स्पेसिफिक कुठलं प्रकरण असेल तर तुम्ही सांगा। मागच्या वेळेस तुम्हाला माहिती असेल सायन कोळीवाड्याच्या एका केसमध्ये आपण त्यांना बोलवलं होतं आणि त्यांच्याशी चर्चा करून त्या याच्यामध्ये तुम्हाला पण त्या मीटिंगला बोलवलं होतं आणि त्याच्यात सेक्रेटरी मॅडमच्या उपस्थितीमध्ये आपण तो प्रश्न सॉर्ट आउट करायचा प्रयत्न केला होता। पण असं स्पेसिफिक आपलं अजून कुठलं प्रकरण असेल तर ते आपण आम्हाला सांगावं, नक्कीच त्याच्यात कारवाई केली जाईल, कोणालाही त्याच्यामध्ये स्पेअर केलं जाईल नाही, कोणालाही सोडणं जाणार नाही। मग यांचं मंत्रालय काय करतंय, यांचे अधिकारी काय करतं? ही काय पद्धत आहे? ही काय पद्धत आहे? अध्यक्ष महोदय, इथं आपण धोरणासाठी बसतोय, इथं तुमच्यातला खालचा अधिकारी काम करत नसल तर त्याच्या काय झोपा काढते का तो तिथे? अरे काय सांगायचं मंत्री महोदय, तुमचं मंत्रालय खालपर्यंत आहे ना, तिकडे तुमचे अधिकारी खालपर्यंत आहे ना, झोपा काढते का ते? तुम्हाला कसं काय स्पेसिफिक उत्तर आम्ही प्रश्न देऊ? तुम्ही दौरा करा अध्यक्ष महोदय, ही काय पद्धत आहे? मंत्र्याने म्हणा आम्हाला तक्रार कराव। बच्चू कडू तुम्ही बसून घ्या, बसून घ्या, बच्चू कडू तुम्ही बसून घ्या, मेहरबानी करा, बसा तुम्ही। मंत्री महोदय आपला प्रश्न संपवा। बच्चू कडू आपण बसून घ्या, मेहरबानी करा। बच्चू कडू ओ कडू साहेब तुम्ही बसून घ्या। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय तुमचा विषय संपवा। सदस्य कॅप्टन सेल्वन साहेबांनी जो सांगितला तो विषय आम्ही त्याच्यात ताबडतोब कारवाई करू जर असं भाडं देत नसतील। विषय संपला। राम कदम, सन्माननीय सदस्य राम कदम। अध्यक्ष महोदय, माझा घाटकोपर पश्चिम मतदारसंघ हा जवळपास 90% हा झोपडपट्टीचा भाग आहे आणि हा पूर्ण मतदारसंघाची रचना जर आपण पाहिली तर विक्रोळी पार्क साइडचा हा सगळा जो डोंगराळ भाग आहे, सांगायचं नाही तू
त्याच्यानंतर सागर नगरचा जो भाग आहे, तुम्ही त्याला या भागामधल्या लोकांना त्या ठिकाणी SRA सारखा प्रकल्प लवकर गतीनं होण्याची लोकांची अपेक्षा आहे. अगोदर त्या ठिकाणी हिरानंदानी बिल्डर होता, नंतर ओमकार आला, पुन्हा हिरानंदानी आला, पण काम काही पुढे जात नाही. ती स्थिती सागर नगर मधली आहे. आता दोन्हीचा विचार करता अनेक दिवसांपासून हे SRA कडे प्रकल्प पेंडिंग पडलेत. अध्यक्ष महोदय, संक्षिप्तपणे सांगतो, खूप महत्वाचं आहे आणि खूप मोठी लोकसंख्या प्रश्न विचारतो मेहरबानी करा, प्रश्न विचारा. तीच परिस्थिती रामनगरची आहे. तिथला तो प्रोजेक्ट आहे, तो NCLT मध्ये गेलाय. भटवाडीमध्ये सिव्हिल एव्हिएशनचा विषय असल्यामुळे त्या ठिकाणी कुठलाही प्रोजेक्ट होत नाही, तिथल्या चाळींचा विकास होत नाही. माझी माननीय गृहनिर्माण मंत्र्यांना विनंती आहे की माझा हा विक्रोळी पार्क साइड, भटवाडी, रामनगर हा जो सगळा परिसर आहे, जसं आपण धारावीला आपण तिथला पुनर्विकास करता आहात, त्या पद्धतीनं माझ्या या घाटकोपर पश्चिम भागाचा धारावीच्या पॅटर्नवर जोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही आपण एक्स्ट्रा FSI देत नाही किंवा बिल्डरला फायदा होईल, लोकांना मोठी घरं मिळतील, अशा प्रकारचं धोरण राबवत नाही, तोपर्यंत इथले प्रकल्प पूर्ण होणार नाहीत. तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण धारावी पॅटर्न सारखा किंवा आणखी कोणता की जेणेकरून माझ्या पूर्ण घाटकोर पश्चिम भागातली सगळी झोपडपट्टी आणि भटवाडीचा सगळ्या तिथल्या चाळींचा भाग तो डेव्हलप होईल, अशा प्रकारचं आपण काही सरकार म्हणून धोरण आपण करणार आहात का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य राम कदम साहेबांनी जे विक्रोळी भागातील सागर नगर, रामनगर याबाबतचा जो विषय मांडलेला आहे की त्यांनी धारावी टाईप तिकडे पण विकास व्हावा, मी लिहिले ते आता 2-3 तुम्ही जेवढे मला फास्ट लिहिता येत नाही, जेवढे लिहिले सगळा तुमचा विक्रोळी एरिया घेतला ना, विक्रोळी एरिया घेतला, त्याच्यामुळे जे सगळे भाग तुम्ही सांगितलाय त्यामध्ये नक्कीच सकारात्मक भूमिका सरकार घेईल आणि त्याला लवकरात लवकर विकसित कसं करता येईल त्याकरता आम्ही आणि येणाऱ्या काळामध्ये तिकडे चांगल्या म्हणजे रिहॅबच्या बिल्डिंग्स तयार व्हावा याकरता प्रयत्न करू. आम्ही ऑलरेडी काही जसं तुम्ही म्हटला की NCLT मध्ये गेलेत, आम्ही जवळजवळ 47 प्रकरणं जी बँकेची NCLT मध्ये गेली होती त्यात जवळजवळ 18 लोकांची आम्ही चर्चा म्हणजे सगळ्यांनाच बोलवलं होतं, पण त्याच्यात जवळजवळ 18 लोक आले आणि ॲम्नेस्टीमध्ये त्याच्यातलं आम्ही 10 प्रकरणाला ऑलरेडी निर्णय दिलेला आहे. त्यांना रिशेड्युलिंग करून बँकांच्या नवीन दुसऱ्या बँकेच्या माध्यमातून फायनान्स मिळतो का या पद्धतीने ऑलरेडी प्रयत्न केलेला आहे. 47 पैकी जवळजवळ 10 लोकांना आम्ही ऑलरेडी ॲम्नेस्टीच्या माध्यमातून त्यांना बघून नक्कीच तुमचे जे आले तर प्रपोजल याच्यामध्ये नक्कीच लक्ष घालून नक्कीच करायचा प्रयत्न करू. धन्यवाद. सुनील प्रभू. अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री या सभागृहामध्ये माझा एक महत्वाचा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. एक 11 वर्षाचा मुलगा पॉइंट ऑफ अरे 3 नंबर लक्षवेधी घ्यायचे आहे, 3 नंबर घ्यायचे लक्षवेधी. या लक्षवेधीच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की माझ्या मतदारसंघातील 33व्या रस्त्यावरील असलेली एक परेरावाडी नावाची SRA त्यातला डेव्हलपर जसं तुम्ही म्हणालात विविध केसमध्ये जेलमध्ये गेला, ईडीने त्याला अटक केली, NCLT मध्ये केस केली, तो सगळा भूखंड रिहॅबसाठी रिकामा केला, लोकांना भाडं मिळत नाही परेरावाडीच्या, आणि आता त्या परेरावाडीच्या त्या मोकळ्या झालेल्या भूखंडावर नवीन अनधिकृत बांधकाम आता यायची स्थिती झाली आहे. बिल्डर जेलमध्ये केस चालू आहे, NCLT मध्ये कंपनी, नागरिक झोपडपट्टीधारक बाहेर, आणि आता नवीन झोपडा त्या परेरावाडीमध्ये होत आहेत. त्या स्पेसिफिक परेरावाडीसाठी आपण अधिकाऱ्यांना निर्देश देऊन त्यावर अनधिकृत बांधकाम होणार नाही नंबर 1, आणि पात्र झोपडपट्टीधारकांना त्यांचं भाडं मिळेल नंबर 2 असे निर्देश देणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य आशिष शेलार साहेबांनी परेरावाडीच्या ज्या स्पेसिफिक ह्याचा उल्लेख केलेला आहे, नक्कीच त्याच्यामध्ये कारवाई करायचं आम्ही अधिकाऱ्यांना हे देऊ, आणि जर NCLT मध्ये त्यांनी जर कोणी आपल्याला अप्रोच झाले तर आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये पण त्यांना मदत करायचा पूर्ण प्रयत्न करू.